नमस्कार माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगते श्रावणात मिळणार सर्वात मोठी खुशखबर. तुमचं नशीब आता जोरदार साथ देणार. तुम्हाला सांगते ही खुशखबर ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण आत्तापर्यंत तुमची शिस्त, मेहनत, तुमची सहनशीलता आणि शांतपणे तुम्ही आपले ध्येय साध्य आत्तापर्यंत करत आला. शनीचा प्रभाव असल्यामुळे तुमच्या राशीला उशिरा यश मिळते, परंतु जे मिळतं ते यश कायमस्वरूपीचं आणि भक्कम असतं. श्रावणात ग्रहस्थितीत होणारे बदल आता तुमच्या राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आत्तापर्यंत जे अडथळे, ताणतणाव, मानसिक दडपण आणि आर्थिक अस्थिरता होती, त्यात आता हळूहळू सुधारणा तुम्हाला दिसू लागेल. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन, माझ्या प्रिय राशीच्या मंडळीनं तुम्हाला फक्त एकच सांगेन की तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा. तर चला व्हिडिओला पुढे सुरुवात करूया की तुमच्या श्रावण सुरू होताच अशा कोणत्या मोठ्या खुशखबर तुम्हाला मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया. तर नंबर 1 असणार आहे खुशखबर, म्हणजे की जे तुमच्या करिअर संदर्भात असणार आहे. तुम्हाला सांगते आता याच्यात तुमच्या कर्मभावावर सकारात्मक ग्रह प्रभाव सक्रिय होत आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत पडद्यामागे तुम्ही केलेली मेहनत तुमची अचानक प्रकाश झोतात येणार. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागणार. ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही शांतपणे काम करत होतात त्याचे श्रेय आता तुम्हालाच मिळण्याची शक्यता आहे. ज्यांची नोकरी अस्थिर होती किंवा बदलाचे विचार चालू होते त्यांना अधिक चांगल्या पगाराची आणि प्रतिष्ठेची ऑफर मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मुलाखतीत यश नक्कीच मिळू शकते. स्वतःचे व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठ्या कंपनीसोबत करार होण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या नावाची ओळख वाढेल आणि दीर्घकालीन स्थैर्य तुम्हाला मिळेल. हे उंच भरारी अचानक तुमची वाढेल आणि तुम्हाला सांगते ती तुमच्या वर्षानुवर्षाच्या कष्टाचं फळ नक्कीच आता असणार आहे. नंबर 2 जी खुशखबर आहे ती जी आहे तुमच्या पैशांसंदर्भात. तर तुम्हाला सांगते माझ्या प्रिय मंडळींनो, आर्थिक अडचणींमधून तुम्हाला आता मोठी सुटका मिळणार. अलीकडच्या काळात तुम्हाला जो आर्थिक ताण तुम्ही अनुभवला असेल, अनपेक्षित खर्च, कर्ज किंवा गुंतवणुकीत अडथळे आले असतील, तर आता तुम्हाला सांगते या काळामध्ये येणाऱ्या या दिवसांमध्ये तुमची परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. अडकलेली रक्कम तुम्हाला परत मिळेल, थकलेले पैसे येतील किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळण्याचे देखील आता चांगले संकेत आहे. काहींना तर पगारवाढ, बोनस किंवा कमिशन स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आर्थिक नियोजन अधिक शिस्तबद्ध नक्कीच कराल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची तुमची जाणीव वाढेल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीकडे तुमचा कल वाढेल. आणि ही फक्त तात्पुरता सुधारणा नसून ती आता तुमची स्थिरतेकडे जाणारा हा टप्पा असणार आहे. नंबर 3 खुशखबर म्हणजे की प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा. तर माझ्या प्रिय मंडळींनो, गेल्या काही महिन्यात तुमच्या नात्यात गैरसमज, संवादाचा अभाव किंवा भावनिक दुरावा तुम्हाला जाणवत असेल, परंतु तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या भावनांना स्पष्टपणे व्यक्त आता या दिवसांमध्ये करू शकाल. जोडीदार तुमच्या प्रयत्नांची दखल घेईल, एकत्र वेळ घालवण्याचे प्रसंग वाढतील, जुने वाद मिटतील आणि विश्वास पुन्हा दृढ होईल. अविवाहितांसाठी तर विवाह योग प्रबळ होत आहे. योग्य व्यक्तीशी ओळख होण्याची तुमची शक्यता आहे. काहींसाठी तर कुटुंबाच्या संमतीने लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकते. हे नाते स्थैर्य आणि समजूतदारपणावर आधारित असेल. नंबर 4 खुशखबरी म्हणजे की ती एकदम तुमची आनंददायी बातमी तुम्हाला आता घरात मिळणार आहे. घरातील वातावरण तुमचे सकारात्मक बदल घडणार आहेत. बराच काळ प्रलंबित असलेला घर खरेदीचा किंवा वाहन खरेदीचा निर्णय आता तुमचा या काळामध्ये पूर्ण होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी, शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. जुना कौटुंबिक वादाचा शेवट होईल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. घरातील वडीलधारांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांच्या चिंतेत घट होईल. घरात एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य होण्याची देखील शक्यता आहे. नंबर 5 खुशखबर जी आहे म्हणजे आरोग्यात जबरदस्त सुधारणा आणि मानसिक शांतता. शनीच्या प्रभावामुळे आलेला थकवा, शरीरातील जडपण किंवा मानसिक ताण आता तुम्हाला सांगते कमी होऊ लागेल. आता या दिवसात तुमची जीवनशक्ती वाढेल. झोपेची समस्या होती ती कमी होईल. मनातील अस्वस्थता, चिंता, भविष्याबद्दलची भीती आता कमी होईल. तुम्ही अधिक स्थिर आणि संतुलित विचार करू शकाल. नियमित चालणे, योग, प्राणायाम किंवा ध्यान सुरू केल्यास त्याचा परिणाम तुम्हाला अधिक चांगला दिसेल.
मानसिक शांततेमुळे तुमचे निर्णय अधिक अचूक आणि प्रभावी ठरतील. नंबर 6 जे असणार आहे म्हणजे जुने अडथळे अचानक दूर होणे. गेल्या काही काळात तुम्ही अनुभवले असेल की ही कामे वारंवार अडकत होती, फाईल पुढे जात नव्हती, परवानगी मिळत नव्हती, योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु तुम्हाला सांगते, येणाऱ्या या काळात या अडथळ्यांची साखळी हळूहळू तुटू लागेल. ज्या कामासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न केले ते अचानक मंजूर होऊ शकते. कोर्ट कचेरीचे प्रकरण असेल त्यात तुम्हाला सकारात्मक बदल दिसू शकतात. सरकारी किंवा अधिकृत कागदपत्रांशी संबंधित कामात गती येईल आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत मिळेल. जिथे आधी अडथळा वाटत होता तिथेच आता मार्ग खुला होईल आणि हा बदल तुमच्या आत्मविश्वासाला बळ देणारा असणार आहे. नंबर 7 खुशखबर म्हणजे जी की तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होणार. तर माझ्या प्रिय मंडळींना तुम्हाला सांगते, लोक बाहेरून तुम्ही कठोर दिसतात, परंतु तुम्हाला सांगते तुम्ही स्थिर, लोकांना वाटतं की तुम्ही फार कठोर आहे, परंतु आतून तुम्ही अनेकदा स्वतःच्या निर्णयांबद्दलच साशंक असतात. तुम्हाला सांगते परिस्थिती अशी बदलेल की तुम्हाला स्वतःला स्वतःची किंमत जाणवू लागेल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. लोक तुमचे मत विचारतील आणि तुमच्या निर्णयांवरती विश्वास ठेवतील. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नेतृत्वाची संधी तुम्हाला मिळेल आणि एखाद्या टीमचे नेतृत्व, कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय किंवा समाजातील एखादी जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. या सगळ्यांमुळे तुम्ही स्वतःला अधिक सक्षम आणि प्रभावी अनुभव घ्याल. नंबर 8 खुशखबर आहे जी की म्हणजे आध्यात्मिक प्रगती. तुम्हाला सांगते, हा केवळ बाह्य बदल नाही तर अंतर्मनातही तुम्हाला मोठा परिवर्तन तुमच्या सुरू होईल. तुम्ही आयुष्याकडे अधिक प्रगल्भ नजरेने पाहू लागाल. ज्या गोष्टींनी पूर्वी तुम्हाला त्रास होत होता त्या तुम्ही सहज सोडून द्याल. क्षमा करण्याची तुमची ताकद वाढेल. काही जण ध्यान, जप, वाचन किंवा धार्मिक स्थळी जाण्याकडे वळतील. हा आध्यात्मिक बदल तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. तुमचे निर्णय अधिक स्पष्ट आणि शांत मनाने तुम्ही घ्याल. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संकटांनी तुम्हाला आता अधिक मजबूत केलेले आहे. नंबर 9 म्हणजे जे आहे ती खुशखबर म्हणजे व्यवसाय. तर व्यवसाय संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ निर्णायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळणे, जुने ग्राहक पुन्हा जोडले जाणे किंवा मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळणे हे सगळं काय आता या दिवसांमध्ये घडणार आहे. भागीदारीतून मोठा फायदा देखील होऊ शकतो, पण निर्णय घेताना संयम आवश्यक आहे. मार्केटिंग, ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार या काळात यशस्वी होऊ शकतो. व्यवसायातील रोख प्रवाह सुधारेल. दीर्घकालीन करार किंवा स्थिर उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या नियोजन शक्तीचा आणि शिस्तबद्ध स्वभावाचा इथे मोठा फायदा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. नंबर 10 खुशखबर जी दीर्घकाळापासून तुमची एक मोठी जी इच्छा होती ती आता या काळामध्ये नक्कीच पूर्ण होणार. भगवंताच्या महादेवाच्या कृपेने तुम्हाला सांगते, ही खुशखबर म्हणजे तुमच्या मनात अनेक वर्षांपासून लपलेले एक स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असेल. हे स्वप्न तुमचं नोकरीचं असू शकतं, नवीन घर घेण्याचं, विवाह संदर्भात किंवा मूल होण्यासंदर्भात असू शकतं. एखाद्याला परदेश प्रवास करायचा असेल, स्वतःचा व्यवसाय किंवा सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित देखील असू शकतो. तुम्हाला सांगते, या काळात तुम्ही त्या दिशेने ठोस आणि सकारात्मक पावले तुम्ही आता उचलाल. तुम्हाला जाणवेल की पूर्वी आलेल्या अडचणी व्यर्थ नव्हत्या, त्या तुम्हाला योग्य वेळेची तयारी करून देत होत्या. आता ती योग्य वेळ आलेली आहे आणि ही इच्छा पूर्ण होताना तुम्हाला समाधान, अभिमान आणि आत्मविश्वासाची अनुभूती येईल. तुम्हाला सांगते, हा काळ आता फक्त सामान्य बदलांचा नाही तर तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. शनीची शिस्त आणि तुमची मेहनत आता फळ देण्याच्या तयारीत आहे. संयम, सकारात्मक आणि योग्य निर्णय घेतल्यास ही खुशखबर तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. आता मागे वळून पाहण्याची वेळ संपलेली आहे. माझ्या प्रिय मंडळींनो, पुढे चालण्याची आणि यश स्वीकारण्याची वेळ आता तुमची आलेली आहे. तर माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगते, या होत्या आता तुम्हाला श्रावण महिना सुरू होताच या श्रावण महिन्याच्या काळात तुम्हाला या सगळ्या खुशखबर नक्कीच याच्यातून काही ना काही खुशखबर तुमच्या जीवनामध्ये सार्थक होणार आहे, त्या पूर्ण होणार आहे. आणि तुमची जी पण मनापासून इच्छा आहे ती नक्कीच तुम्ही महादेवांकडे प्रार्थना करा. नक्कीच या काळामध्ये तुमची मनोकामना, जी मनातील इच्छा आहे, जी दीर्घकालापासून तुम्ही इच्छित होते, ती आता नक्कीच या काळात तुमची पूर्ण होणार. तर तुमच्यावरती महादेवांचा आणि शनी महाराजांचा आशीर्वाद, कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावरती सदैव राहो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझी आजची माहिती आणि जी तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि आवडली असेल तर नक्कीच माझ्या आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि होय, सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.